श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। रविवारी या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारी काय करावे, रविवारी काय करू नये, तसेच रविवारी कोणते उपाय करावेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहे। तर आता पहिल्यांदा आपण रविवारी काय करू नये याबद्दल माहिती जाणून घेऊया। पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका। नंबर 1, रविवारी सूर्यास्तापूर्वी मीठ वापरू नये, अर्थात मिठाचा उपयोग टाळा, हे अशुभ मानले जाते। नंबर 2, रविवारी तामसिक खाद्यपदार्थ तसेच मांस मदिरा यापासून लांबच राहावे। हे सेवन केल्याने सूर्याचा दुष्प्रभाव जागृत होत असतो। नंबर 3, रविवारी गरज नसल्यास बूट घालू नयेत। नंबर 4, रविवारी मोहरीच्या तेलाने डोक्याची मालिश करू नये। नंबर 5, या दिवशी दूध तापवताना उतू जाऊ देऊ नये किंवा जळू नये याची देखील काळजी घ्यावी। नंबर 6, या दिवशी दुपारी शारीरिक संबंध देखील बनवू नयेत। नंबर 7, रविवारी पिंपळाची पूजा करू नये, तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करू नये। या दिवशी त्यात दारिद्र्याचा वास असल्याचे मानले गेले आहे। नंबर 8, रविवारी तुळस तोडू नये, तसेच तुळशीच्या झाडाला पाणी देखील घालू नये। नंबर 9, या दिवशी तांब्याची कोणतीही वस्तू खरेदी करू नये किंवा विकू देखील नये, शक्यतो तांबा निर्मित वस्तू वापरू देखील नये। नंबर 10, रविवारी निळा, काळा, ग्रे हे रंग परिधान करणे देखील टाळावे। तर ही झाली माहिती काय करू नये। आता आपण जाणून घेऊया की रविवारी काय करावे। नंबर 1, रविवारी सूर्य आणि भैरवनाथ यांचे पूजनाचे विशेष महत्त्व आहे। नंबर 2, या दिवशी सकाळी अंघोळ करून सूर्याला मंत्र उच्चारण करत अर्घ्य द्यावे। नंबर 3, या दिवशी सूर्यमंत्र आणि भैरव मंत्र जपावे। नंबर 4, या दिवशी तांबा खरेदी किंवा विक्री करू नये, परंतु तांबा, गूळ, लाल चंदन, सूर्यमहिमा दर्शवणारे पुस्तक हे दान करावे। याने सर्व अडचणी दूर होतात आणि यश प्राप्ती होते। आता जाणून घेऊया रविवारी कोणते उपाय करावेत। नंबर 1, रविवारी दूध आणि गूळ मिसळून भात खाल्ल्यास जीवनात प्रगती होऊ लागते। नंबर 2, रविवारी संध्याकाळी घराच्या बाहेर दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावून लक्ष्मी मातेचे ध्यान करा। नंबर 3, रविवारी वाहत्या पाण्यात गूळ आणि तांदूळ हे मिसळून ते पाणी वाहू द्यावे। असे केल्याने भगवान सूर्य प्रसन्न होतात आणि नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते। नंबर 4, रविवारी सकाळी स्नान करून आदित्य स्तोत्राचे पठण करावे। यामुळे तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील। नंबर 6, रविवारी शिवपार्वती मंदिरात देवाला रुद्राक्ष किंवा त्याची माळ अर्पण करा। रुद्राक्ष किंवा त्याची माळ अर्पण करा। असं केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि आर्थिक लाभही होतो। जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।